नमस्कार, मायलिकी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। इथे मी 100 ग्रॅम मेथी दाणे घेतलेत। मेथीचे दोन प्रकार असतात, छोटी आणि थोडी जाड असते, तर ती जाडवाली घ्यायची, बारीक नाही। तर याला आपल्याला भाजायचं नाही, तर मी अशीच त्याची पावडर करून घेते। छान बारीक पावडर करून घ्यायची। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे करून घ्या। तर 100 ग्रॅम मेथीसाठी 1 पाव दूध घेते आणि त्यामध्ये भिजत घालणारे। ही पावडर मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही किमान 5 तास तरी ही पावडर भिजत ठेवा। ही पावडर जर तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तर मेथीचा लाडू बिलकुल कडू लागत नाही। तर हे आहे 1 पाव दूध, यामध्ये मी मिक्स करून घेते। कच्चं दूधही घालायचं नाही आणि गरम दूध पण घालायचं नाही। दूध कसं घ्यायचं तर छान उकळून द्यायचं आणि त्याला थंड करून घ्यायचं। हे दूध थोडं थोडं घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करायचं, कारण दूध घातलं की रव्यासारखी ही पावडर फुगते। तर 1 पावमधलं मी अर्धं दूध घातलं होतं, तर पाहू शकता। आणि आता बाकी राहिलेलं अर्धं दूध सगळं घालून घेते। याला आता झाकण ठेवून रात्रभर भिजत ठेवते। तर इथे मी कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घालते। आपण जी मेथी पावडर रात्रभर भिजत ठेवली होती, तर ती लो फ्लेमवरती खमंग भाजून घ्यायची। तर पहा अशा प्रकारे चिकट असते, त्यामुळे चिटकून बसते। तर पहा फोडून घेते, म्हणजे याला सैल करून घेते। आणि आता हे तूप गरम झालंय, आता त्यामध्ये ही मेथी पावडर घालून घेते। मेथी पावडर भाजताना आपल्याला फक्त मेथी पावडरकडेच लक्ष द्यायचं आहे, म्हणजेच सारखं हलवायचं आहे। ही पावडर हलवताना दुसरं काम करायचं नाही। दुसरं काम करत बसलात तर हे मेथी दाण्याची पावडर करपून जाईल। ही पावडर भाजत आल्यानंतर याला छान असं तूप सुटतं आणि एकदम दाणेदार ही पावडर होते। तर पाहू शकता अशा प्रकारे। तर आपल्याला यापेक्षा थोडीशी अजून लाल करून घ्यायची। याला मी अजून थोडंसं भाजणार आहे। आणि त्याच्या जी गुठुळे आहेत तर त्या आपल्याला उलताण्यानेच मोडून घ्यायच्यात, पाहू शकता ह्या अशा प्रकारे। इथे पावडर भाजली, पाहू शकता। तर आता याला मी काढून घेते। पहा किती एकदम सुटसुटीत मोकळी झाली, एकदम दाणेदार। आता मी खारीक घेतली 1 पाव। तर याची पावडर आपल्याला घरी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये थोडी थोडी करत आपल्याला खारीक काढून घ्यायची। 1 चमचा किंवा 2 चमचे तूप घालायचे आणि नंतर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची। तूप घातल्यामुळे पावडर पण लवकर होते आणि फिरकीवर लोड येत नाही। मिक्सरला चालू बंद करत करत आपल्याला ही बारीक करून घ्यायची। तर पाहू शकता अशा प्रकारे थोडीशी रवाळ ठेवायची। तर सगळी इथे मी खारीक काढून घेते आणि मग नंतर दाखवते। खारीकचे तुम्ही अजून बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवू शकता। तर इथे खारीक सगळी काढून झाली। मेथी पावडर भाजलेली कढई खरकटी होती, मी यामध्येच पावडर काढली, कारण आपल्याला ही पावडर भाजायची। लो फ्लेमवरती हलकीशी आपल्याला ही खारीक पावडर भाजून घ्यायची। तर यामध्ये 1 ते 2 चमचे तूप घालायचं। तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन मला तूप किती लागलं आहे। तर पहा इथे भाजून झाली, याला मी काढून घेते। अशा प्रकारेच भाजायची, जास्त लाल करायची नाही। तर इथे खिसलेलं खोबरं घेतलंय 1 पाव। खोबरं शक्यतो खिसून घ्या। याला छान असा खरपूस कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं। आणि खोबरं खिसताना जे वरती तुकडे राहतात ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेत, ते पण घातलेत। कारण खिसलेलं खोबरं लाडू खाताना दाताखाली खूप छान लागतं। तर हे अशा प्रकारे भाजून घ्या। इथे खोबरं भाजून झालंय, मी काढून घेते। याच कढईमध्ये तूप घालते 4 ते 5 चमचे। आणि तूप छान असं गरम झालं की यामध्ये
50 ग्रॅम डिंक घेतला आहे, तो तळून घ्यायचा आहे. सगळा एकदम नाही घालायचा, तर आपल्याला त्या तुपामध्ये मावेल इतकाच थोडा थोडा करत आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. कारण डिंक तळल्यानंतर तो फुगतो, यासाठी डिंक छान तळून घ्या, कच्चा नाही राहिला पाहिजे. तर इथे मी सगळा डिंक तळून घेते. पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचा. मी काढून घेते. सगळा डिंक तळून झालाय. मी थोडे ड्राय फ्रूट्स घेतलेत, अक्रोड, बदाम आणि काजू. याला मी भाजून घेते. 50 ग्रॅम बदाम आहेत, 50 ग्रॅम काजू आहेत आणि 50 ग्रॅम अक्रोड आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर याला छान खमंग भाजून घ्यायचं. काजू आणि बदाम छान भाजलेत, काढून घेते. आता याच तुपामध्ये अक्रोड भाजते. आता हे तूप का काळं झालंय, तर आपण खोबरं भाजून घेतलंय ना, त्यामुळे काळं झालंय. अक्रोड भाजून झालेत, यालाही काढून घेते. आणि ही कढई थोडीशी धुवून घेते. तर इथे कढई धुवून घेतली आणि आता यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालते. आणि ते रेग्युलर जे गव्हाचं पीठ असतं, तर ते घेतलंय 300 ग्रॅम. ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खमंग भाजायचं आहे लो फ्लेमवरती, सारखं हलवत राहायचं. तर मी या अगोदर पण डिंकाचे लाडू, मेथी लाडू याची पण रेसिपी आपल्या मायलेकी चॅनलवरती अपलोड केली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, नक्की व्हिडिओ पहा. आणि अजून बऱ्याच प्रकारचे लाडू रेसिपी अपलोड केले आहेत, त्याच्या पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हे पीठ जसं जसं भाजत जाईल तसं त्याला तूप सुटत जातं. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये, हे अशा प्रकारे छान असं खमंग लालसर कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर आता इथे पीठ भाजून झालं आहे, हे मी थंड करण्यासाठी ठेवते. तर गॅस बंद केला आहे आणि कढईमध्येच थंड व्हायला ठेवते. पण कढई गरम आहे तोपर्यंत आपल्याला पीठ हलवत राहायचं आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते, तर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. तर आपण भाजीचं कूट करतो तसे बारीक करायचे. जास्त पीठही होऊ द्यायचं नाही आणि जास्त जाडसर पण ठेवायचं नाही. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला ड्रायफ्रूटचं कूट करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे लाडू वळून यावेत यासाठी मेथीची पावडर जी आपण भाजून घेतली ती घालायची थोडी, आणि खारीक पावडर घालायची थोडी. आणि मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं. थोडं थोडंच फिरवायचं, जास्त नाही. बस दोन्ही थोडं थोडं. आणि सगळं आपल्याला पीठ बारीक करून घ्यायचं नाही. जेवढं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे तर तेवढंच आपल्याला डबल फिरून घ्यायचं आहे. बाकी सगळं आपण तसंच घालणार आहोत. मेथी लाडू किंवा डिंकाचे लाडू असतील तर आपल्याला आदल्या दिवशीपासूनच तयारीला लागावं लागतं. आता मी डिंक हा मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे, तो घालून घेते. छान बारीक करायचा. तुम्हाला बारीक करायचा नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा फुलपात्राने फोडून घेऊ शकता. आता एखादा जर डिंक असा जाडसर राहिला असेल तर त्याला मी फोडून घेते. आता जे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले होते तर ते घालून घेते. आता खोबरं घेतलं आहे, त्या खोबऱ्याला आपल्याला थोडंसं हाताने क्रश करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि यामध्ये मिक्स करायचं आहे. आता याला हाताने छान मिक्स करून घेते. आपण जे मेथीच्या दाण्याचे पावडर, गव्हाचं पीठ भाजलंय, तर त्यामध्ये तूप घातल्यामुळे त्याच्या थोड्या अशा गाठी झाल्यात, तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्यात. तर हे सगळं मिक्स करून झालंय. आता आपल्याला शेवटी घालायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ घालून मिक्स करते. हे कढईमध्ये पीठ असल्यामुळे गरम पीठ आहे, तर मी हाताला चटके लागू नये यासाठी उलतानेच हलवते. सुरुवातीला मिक्स करून घेते. आणि आता कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये गूळ घालत आहे. हा गूळ आहे 450 ग्रॅम. तर या गुळाला आपल्याला पाक बनवायचा नाही, तर फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजेच गूळ वितळून घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा तूप घालू.
लवकर गूळ मेल्ट व्हावा यासाठी मी थोडंसं पाणी घालते. थोडंच घालायचं, जास्त नाही. अगदी पोहे खाण्याचं चमच्याने 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आणि छान असं हलवून घ्यायचं. आता बऱ्याचदा काय होतं, गुळामध्ये खडे असतात, तर ते खडे बघण्यासाठी आपल्याला हा जो मेल्ट झालेला गूळ आहे तर त्याला उलताण्याने एका साईडला घ्यायचं आणि त्यामध्ये खडा जर असेल तर लगेचच आपल्याला उलताण्यावर दिसतो. तर पहा, मी तुम्हाला दाखवते. हे पाहू शकता, लगेचच त्याला बाजूला काढून घ्यायचं. हे बघू शकता केवढा खडा निघलाय. आता गॅस बंद केलाय, गूळ पूर्ण वितळलाय. आता हा आपल्याला या सर्व साहित्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा गूळ घालून घेतल्यानंतर आपल्याला उलताण्याने किंवा एखाद्या चमच्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. हे लाडू तुम्हाला जास्त गोड आवडत असतील तर 500 ग्रॅम गूळ घाला आणि यापेक्षाही कमी गोड आवडत असतील तर 400 ग्रॅम गूळ घाला. त्याला छान मिक्स करून घेते. उलताण्याला जे लागलंय तर ते काढून घेते आणि आता याला मी हाताने छान मिक्स करून घेते. त्याआधी मी यामध्ये अर्ध जायफळ घालून घेते. जायफळमुळे छान टेस्ट येते. 2 चमचे सुंठ पावडर घालते. सुंठ पावडर आणि जायफळ स्किप करू नका. आता या लाडूमध्ये आपण गव्हाचं पीठ घातलं आहे, त्यासाठी 2 चिमूट मीठ घालायचं, म्हणजे लाडूला अजून टेस्ट येते. छान हाताने मिक्स करून घेते आणि लाडू वळून घेते. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलले होते मी तूप किती लागलं हे सांगणार आहे. तर 400 ग्रॅम मला तूप लागलं आहे. आणि तुम्हाला जर लाडू वळला गेला नाही तर याला मिक्सरमधून थोडं थोडं करत फिरून घ्या आणि लाडू वळून घ्या. तर हे सर्व मिश्रण आपल्याला हातावरती असं चोळून घ्यायचं आहे. ज्या गाठी झाल्यात म्हणजे त्या मोडतात आणि लाडू पण एकसारखा येतो आणि छान वळतो. तर पहा, अशा प्रकारे लहान मोठे आकाराचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नातेवाईकांना व मित्रमैत्रिणींना शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता हे असे मी मध्यम आकाराचे लाडू बनवून घेते आणि नंतर दाखवते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होतात. मुलांना सुद्धा कळणार नाही यामध्ये आपण मेथी दाणे घातलेत. एवढे छान होतात, अजिबात कडू होत नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.